नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इंग्लिशमध्ये बोलू काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण आई आणि मुलगी यांमधील संवाद पाहूयात. रिया, तू उदास का दिसत आहेस बाळा? तुला काही हवे आहे का? रिया, वाय आर यू लुकिंग सॅड बेबी? डू यू वॉन्ट समथिंग? नाही आई, मला काही नको आहे. नो मम्मा, आय डोंट वॉन्ट एनिथिंग. मग काय झालं बाळा? तू खुश का नाही दिसत आहेस? देन व्हॉट हॅपन्ड बेबी? यू डोंट लुक हॅपी. आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मॉम, आय वॉन्ट टू टॉक टू यू. कशाबद्दल बाळा? अबाउट व्हॉट बेबी? त्या भाजी विक्रेत्या काकांशी तू ज्या प्रकारे तोलमोल करत होतीस ते मला नाही आवडले. आय डिडंट लाईक द वे यू वर बार्गेनिंग विथ दॅट व्हेजिटेबल वेंडर अंकल. तेही 20-25 रुपयांसाठी. That too for some petty amount of 20-25 rupees. 20-25 रुपये ही काही छोटी गोष्ट नाही आहे बाळा. 20-25 रुपीज इज नॉट अ स्मॉल थिंग बेटा. खरंच आई? रिअली मम्मा? मग आपण त्या मॉलमध्ये का तोलमोल नाही केलं जिथून आपण माझ्यासाठी ड्रेस आणला होता? देन वाय डिडंट वी बार्गेन ॲट दॅट मॉल फ्रॉम वेअर वी बॉट दॅट ड्रेस फॉर मी? ती वेगळी गोष्ट आहे. दॅट इज अ डिफरंट थिंग. तिथल्या सर्व वस्तूंच्या किमती ह्या निश्चित केलेल्या असतात. They have fixed prices for all the products over there. तू कधी कोणाला मॉलमध्ये तोलमोल करताना पाहिले आहेस का? नाही ना? Have you ever seen anyone bargaining in mall shops? No, right? मग आपण कसे करू शकतो? ते किती विचित्र दिसेल. Then how can we? It will look so odd. आई, तूच प्रत्येक वेळी म्हणतेस. मॉम, यू ओनली से एव्हरी टाईम. आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात. दॅट वी हॅव टू वर्क हार्ड फॉर एव्हरी सिंगल पेनी वी स्पेंड. हो बाळा, ते 100% बरोबर आहे. येस बेबी, दॅट्स 100% करेक्ट. जेव्हा तू कमवायला सुरुवात करशील ना, तेव्हा तुला पैशांचे खरे मोल समजेल. वन्स यू स्टार्ट अर्निंग, यू विल अंडरस्टँड द रिअल इम्पॉर्टन्स ऑफ मनी. अगदी हाच मुद्दा आहे माझा आई. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉईंट मम्मा. ते काका आणि त्यांच्यासारखे त्या बाजारातील इतर काही विक्रेते प्रत्येकजण 1-1 रुपये मिळवण्यासाठी खूप कष्ट करत आहेत. दॅट अंकल अँड अदर वेंडर्स फ्रॉम दॅट मार्केट लाईक हिम, एव्हरीवन वर्क सो हार्ड टू अर्न एव्हरी सिंगल रुपी. जेणेकरून ते स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी 2 वेळचे अन्न मिळवू शकतील. सो दॅट दे कुड अफोर्ड 2 times फूड फॉर देमसेल्स अँड फॉर देअर फॅमिलीज. आणि आपण त्यांच्याशी काही तुटपुंजा रकमेसाठी तोलमोल करतो. अँड वी बार्गेन विथ देम फॉर सम पेटी अमाऊंट्स. खरंच बाळा,
हा साधा मुद्दा मला कधी लक्षातच नाही आला. खरं तर आपण त्याबद्दल कधी विचारच करत नाही. रिअली बेबी, आय नेवर रिअलाइज दॅट सिम्पल पॉईंट. रादर वी नेवर थिंक अबाउट इट. पण तू हे निदर्शनास आणून दिलेस. मला तुझा खूप अभिमान आहे बाळा. बट यू पॉइंटेड दिस आउट. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय बेबी. खरं तर गेल्या आठवड्यात आमच्या इंग्लिशच्या शिक्षकांनी आम्हाला या समस्येशी संबंधित एक धडा शिकवला होता. ॲक्च्युली लास्ट वीक आवर इंग्लिश टीचर taught us a lesson related to this issue, so I remembered it. अरे वा, छान. अजून काय आठवते तुला याबद्दल? ओह वाव, ग्रेट. व्हॉट एल्स डू यू रिमेंबर अबाउट इट? हो आई, तुला माहीत आहे आई, हे लोक या वस्तू खूप कमी नफ्याने विकतात. येस मॉम, यू नो मॉम, these people sell these things at a very low margin. आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण दिवसभर खूप मेहनत करतात जेणेकरून दिवसाच्या शेवटी त्यांच्या कुटुंबाला योग्य जेवण मिळू शकेल. अँड मोस्ट ऑफ देम वर्क सो हार्ड throughout the day so that their family can have a decent meal at the end of the day. हो बाळा, तुझं बरोबर आहे. येस बेबी, यू आर राईट. महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना आपण कधी पैशांचा विचार नाही करत. तिथे आपण सवलत नाही मागत. वी नेवर थिंक अबाउट मनी while paying for dinner at an expensive restaurant. We don't ask for discounts there. अगदी आई, आपण फ्राईजवर तोलमोल नाही करत, तर मग बटाट्यासाठी तोलमोल का करायचा? एक्झॅक्टली मॉम. इफ वी डोंट बार्गेन ऑन फ्राईज, देन वाय वुड वी बार्गेन ऑन पोटॅटोज? आपल्यासाठी असणारे थोडेसे दुसऱ्यासाठी खूप असू शकते. A little for us could be a lot for another. मी हे लक्षात ठेवेन आणि माझ्या मित्रमंडळातही यावर चर्चा करेन. I will remember this and will also discuss this in my friend circle as well. जेणेकरून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न तरी करता येईल. So that we can at least try to bring a change in a society. हो आई, ती चांगली कल्पना आहे. येस मॉम, इट्स अ गुड आयडिया. होय, माझे बाळ आता मोठे झाले आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. येस, माय बेबी इज अ ग्रोन अप पर्सन नाव. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हो आई, मी आता लहान नाही राहिले आहे. येस मॉम, आय एम नॉट अ स्मॉल किड एनीमोर.